फोटो घेऊन घ्या. भीम नमो बुद्धाय मित्रांनो, आज नागपूरच्या संविधान चौक येथे बेमुदत काम बंद आंदोलन चालू आहे आणि ते काम बंद आंदोलन कशासाठी चालू आहे आपण त्यांचं आता सध्या सर उभे आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. हे बघा, मी पवन केवटे, अध्यक्ष भूमी अभिलेख विभागामधील महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटनेकडून आज तुम्हाला एक माहिती देतो आहे की आमचा विभाग ॲक्च्युली कसा आहे ना की पुरातन काळापासून हा विभाग आहे आणि त्या विभागाचा धर्तीवरती आज सगळ्याचं सगळं जो कुठल्या जमिनीचा बाबतीमध्ये जो काही विषय आहे, मग त्या मोजणीच्या बाबतीमध्ये असो किंवा कुठल्या म्युटेशनच्या बाबतीत असो, फेरफार नोंदी असोत किंवा कुठल्या जुन्या गोष्टी आहेत, नवीन गोष्टी आहेत, ह्या सगळ्याच्या सगळे हे जे सांगितलं म्हणजे बोलतात ना की जी पाया जो असतो ना, पाया कुठल्याही गोष्टीचा, तर त्या पाया हा आमचा विभाग आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे ना की आज या ठिकाणी जी काम जो दर्जा आहे तो संपूर्णपणे तांत्रिक कामाचा आहे आणि प्रत्येक कामं टेक्निकली या ठिकाणी बघितल्या जातात, केली जातात. लोकांची सीट्स, लोकांचे ड्रॉइंग्स, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि अशा परिस्थितीमध्ये आज या विभागामध्ये क्वालिफिकेशन एज्युकेशन जरी बघितलं ना, तर या ठिकाणी क्वालिफिकेशन एज्युकेशनसुद्धा हे सुद्धा टेक्निकल आहेत. महाराष्ट्रातल्या जे नावाजलेले जी कुठले पण कॉलेजेस आहेत, खास करून गव्हर्मेंट कॉलेज आणि मेरिटमध्ये जी आलेली पोरं आहेत, तर ते या ठिकाणी मेरिटमध्ये येऊन या ठिकाणी नोकरीवर लागलेली आहेत. आणि इथे त्याच होपने लागलेली आहे की त्यांनी जे कॉलेजमध्ये जे शिक्षण घेतलेलं आहे, जे टेक्निकल एज्युकेशन घेतलेलं आहे, ते इथेसुद्धा त्या गोष्टीचा नक्कीच फायदा मिळेल आणि म्हणून या ठिकाणी ते टेक्निकल कामसुद्धा करत आहेत. परंतु टेक्निकल काम करत असताना, क्वालिफिकेशन असताना इतर जर विभाग बघितले, इतर मग बरेचसे विभाग आहेत. मग त्याच्यामध्ये माडा आहे, MIDC आहे किंवा PWD आहे, इरिगेशन आहे, आपलं काय म्हणतात त्याला फॉरेस्ट आहे, तर NMC आहेत, PMC आहे, अशा बऱ्याचशा ज्या काही संस्था आहेत त्या ठिकाणी सेम एज्युकेशन आणि सेम दर्जा प्राप्त क्वालिफिकेशनमध्ये यांना आमच्यापेक्षा वेगळ्या लेवलचं ग्रेडेशन आहे, आमच्यापेक्षा हाय लेवलचं ग्रेडेशन आहे आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आम्ही जास्त काम करतो आहे. तरीही आम्हाला का टेक्निकल ग्रेड पे दिला जात नाही, हे आजपर्यंत न उमगणारं एक प्रकारचं कोळं आहे. हे कोळं सोडवण्याचा या मागच्या कितीतरी वर्षापासून प्रयत्न करत आहेत या डिपार्टमेंटच्या संघटना. विविध संघटनांनी आपापल्या परी प्रयत्न केलेले आहेत. परंतु आज या ठिकाणी आज आम्ही संपाची जी भूमिका घेतलेली आहे, तर ही वास्तविकतेमध्ये आम्ही शासनापर्यंत पोहोचलेलो आहोत, आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच्या अंतर्गत आम्ही कोर्टातही गेलेलो आहोत. कोर्टाने पण माननीय कोर्टाने नागपूर खंडपीठातला रिझल्ट आहे की त्यांनी सांगितलं की ही लोक टेक्निकल कामं करतात आणि टेक्निकल यांना दर्जा दिला पाहिजे आणि टेक्निकल पगारही दिला पाहिजे. आणि त्या अंतर्गत एक समिती गठीत केली शासन स्तरावरती आणि शासन स्तरावर समिती गठीत केल्यानंतरही काय झालं आहे, तर अजूनपर्यंत शासनाने त्या गोष्टी मान्य केलेल्या नाहीत. फाईल येत आहे, जात आहे, नेमकं कर्मचाऱ्यांना कळत नाही आहे की नेमकं काय होत आहे. म्हणून कर्मचाऱ्यांनी एक विचार केला, जे कोर्टात गेली होती त्यांनी, की आम्ही याच्यावर आता कंटेम करणार. आज कोर्टामध्ये कंटेम आहे, तो स्टँड झालेला आहे आणि ते सर्व करून 1-2-1.5 वर्षाचा कालावधी लोटून गेलेला आहे. त्याच्या अंतर्गत 7वं वेतन आयोग आलं, 6व्या वेतन आयोगामधल्या त्रुटी कंप्लीट केल्यात, त्याचा आधीचा पण ज्या त्रुट्या लागलेल्या वेतन आयोगाच्या सगळ्या केल्यात. आज या संवर्ग बदललीत आणि म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही हे सगळं करीत असताना आज नवीन खुल्लर समितीचा रिवाईजमध्ये आम्ही पे स्केलमध्ये गेलेलो होतो. परंतु त्यांनी का बरं आमचा प्रस्ताव मान्य केला नाही, जेव्हा की कोर्टामधून सुद्धा आम्हाला रिझल्ट आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये माननीय मंत्री महोदयांना आमचा नम्र विनंती आहे की आज तुमच्या माध्यमातून आम्हाला त्यांना अशी विनंती, कडकडीची विनंती आहे की साहेब, आज आम्ही खऱ्या अर्थाने खरंच आमचं जीवनाचं रान करतोय आणि ते कामं करतोय आणि म्हणून आज हा विभाग या स्तरापर्यंत आम्ही पोहोचवून दिलेला आहे. आणि याच्यानंतर आम्ही ग्वाही देतो की आम्ही जे काही करणार, आमच्याकडून जितकं जास्त काम करून घेता येईल तेवढं आमच्याकडून करून घ्या, पण आम्हाला आमचा मोलाचा जो दर्जा आहे, जो आमचा हक्क आहे, तो आम्हाला नक्कीच द्या, असं आम्ही तुमच्या माध्यमातून एक निवेदन करू इच्छितो. आणि आम्हाला म्हणायचं आहे की साहेब, आमची ही कडकडीची विनंती आहे आणि आमच्या कडकडीच्या विनंतीला मान द्या. आम्हाला आम्ही तुम्ही म्हणाल त्या पद्धतीचे कामं करून द्यायला तयार आहेत. आम्ही तर म्हणतोय की आम्हाला आमचा दर्जा द्या ना, आमच्याकडून जो आमच्याकडे स्किल्ड आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करता येईल शासनासाठी आणि जनतेसाठी, तेवढा आमचा वापर करा. आम्ही तयार आहोत काम करायला. म्हणाल तर आम्ही अजून 1 तास जास्त काम करून देऊ तुमचं, तसंही आम्ही करतोच आहेत, रात्री करतोय, दिवसा करतोय, म्हणाल त्यावेळेस काम करतोय. आणि म्हणून साहेब, तुमचा मनामध्ये आमच्या विभागाचा पुरती जे काही तुमच्या कल्पना आली असेल किंवा जो काही विषय आला असेल, तर आम्हाला मान्य आहे साहेब की काही लोकांच्यामुळे असा पण गैरसमज होऊ शकतो की कुठल्या तरी कारणांनी, कुठल्या सुल्लक कारणांनी, कुठल्या तरी आमिषपोटी जर असं काही होत असेल आणि तुमच्यापर्यंत असल्या कुठल्या न्यूज होत असेल साहेब, तर 1% 2% असोत किंवा 1-2-4 कर्मचारी किंवा अधिकारी
कर्मचारी यांच्यावर रोष ठेवून किंवा यांच्या सगळ्या गोष्टीचा मागे न जाता आज आम्ही इथे 99.99% लोक इतकी चांगली कामं करत आहोत. आम्ही असं कुठल्याही आमिषाला बळी पडण्याचा प्रयत्न करत नाही आणि जेवढं चांगलं होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करतोय. तर साहेब, आमचा द्वेष कमी करा, आमच्याकडे पाहण्याची सहानुभूती ठेवा आणि आम्हाला नक्कीच जेवढं होईल तेवढी मदत करून आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी दर्जा आणि आम्हाला आवश्यक असणारी डिपार्टमेंटमध्ये ज्या कुठल्या इतर सामुग्रीज आहेत आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला मान्य करून द्या साहेब. थँक्यू. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इथे सरांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. तर या व्हिडिओला तुम्ही काय म्हणताय आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.